मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण नेहमी तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे डोसे किंवा इडली हे बरेचदा खातो। आज आपण करणार आहोत आगळावेगळा असा नाचणीचा डोसा। तो मुलांनाही खूप आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल। नाचणीच्या डोस्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे हा डोसा तुम्हाला चवीलाही खूप छान लागेल आणि अगदी भरपोट नाश्ता होईल। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आहे, करायलाही अगदी सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागतो। सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा की कशी झाली आहे म्हणून। तर पण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1.5 कप नाचणी घेतली आहे, अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप मूग डाळ आणि अर्धा कप पोहे आणि 1 चमचाभर मेथीचे दाणे घेतले। हे सगळं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी हे भिजवत ठेवायचं। आता हे आपण 7 ते 8 तासासाठी भिजवत ठेवूया। 7 ते 8 तासानंतर मी आता हे ग्राइंड केलं आहे। आता हे आपण रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया। इथे मी डोस्याचा पॅन घेतला आहे। तव्याला पहिल्यांदा मी तेल लावून घेतलं आहे आणि असं टिश्यूने पुसून घेतलं आहे, म्हणजे आपला डोसा चिकटणार नाही। दोन चमचे पीठ घालून एका साईडने असा पसरवून घ्यायचं आहे। थोडं तेल घालूया वरती। एक ते 2 मिनिटं हा शिजू देऊया, मग तो आपोआप निघेल। पहिला आपण साईडने हे काढून घेऊया। दुसऱ्या बाजूने थोडा भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता, याला खूप मस्त टेक्स्चर आलं आहे आणि अगदी कुरकुरीत झाला आहे आपला डोसा। मुलांनाही खूप आवडेल आणि त्यांना समजणारही नाही की हा आपण त्यांना रागीचा डोसा देतो आहे किंवा नाचणीचा डोसा देतो आहे। तुम्ही अशा प्रकारे डोसा करून बघा। लहान मुलांनाही घरातल्या इतरांनाही खूप आवडेल आणि चवीलाही खूप छान लागतो। तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी, आपला नाचणीचा डोसा तयार आहे। अगदी कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आणि चवीलाही खूप छान होतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आणि मला कळवा की कशी झाली आहे ही रेसिपी। त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय। मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी ते एक कढई घेतली आहे, त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण तूप घालूया। थोडं तूप घालून आपण पीठ भाजून घेऊया। अर्धा किलो नाचणीचं पीठ। आता हे आपण मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही, नाहीतर आपलं पीठ करपू शकतं।
तर मी परत यात 2 चमचे तूप घालते. मी अजून थोडंसं तूप घालते. असं थोडं थोडं करूनच आपण नाचणीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हे पीठ भाजलं जाईल त्याला मस्त असा तुपाचा आणि नाचणीच्या पिठाचा मस्त सुगंध येतो त्याला. आपलं पीठ आता भाजून झालं आहे. त्याला पिठाला खमंग वासही येतो आहे. आता हे पीठ आपण थंड होऊ देऊया. आपलं मिश्रण आता थंड झालं आहे. आता मी ह्यामध्ये गूळ मिक्स करते. मी अर्धा किलोचं पीठ घेतलेलं नाचणीचं, तर मी पाव किलो गूळ घेते. सगळं आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. हे मी झालं आहे. आता हे सगळं मी मिक्सरला एकजीव करून घेते. मिक्सरला गूळ आणि पीठ सगळं एकत्र करून घेतलं आहे. आणि अशा प्रकारे हे मिश्रण आपलं रेडी आहे. आता यात आपण ड्रायफ्रूट्स घालूया. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालूया. मी बदाम आणि काजू घेतले. थोडे मनुका घेतले. मिक्स करून घेऊया. अर्धा किलो पिठासाठी मी पाव किलो गूळ घेतला आहे. तुम्हाला जर गुळाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता वेलची पावडर घालूया. आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया. म्हणून थोडं तूप यात मी घालते अजून. सारणामध्ये थोडं तूप कमी वाढत होतं म्हणून मी थोडं 2 ते 3 चमचे तूप यात घातलं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. खूप सुंदर असं टेक्स्चर आलं आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतो आहे. खायलाही खूप सुंदर लागतात लाडू. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत हा लाडू सगळे आवडीने खातील. आता आपण हे सगळे लाडू वळून घेऊया. तुम्ही बघू शकता मंडळी, अर्धा किलोच्या प्रमाणात आपले 40 ते 42 लाडू तयार झाले आहेत मीडियम साईजचे. दिसायलाही खूप सुंदर आहेत. अगदी तुपात आणि ड्रायफ्रूट घालून केलेले हे लाडू तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. त्यासाठी मी इथे भाज्या घेतल्या आहेत. एक गाजर, एक बीट, थोडे कॉर्न घेतले आहेत बॉईल करून,
एक सिमला मिर्च घेतली आहे, थोडा कोबी घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये पनीर पण घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता आपण हे सगळं मिक्स करूया. एका बाउलमध्ये मी 1 मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घेतला आहे आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे. हे सगळं मिक्स करूया. त्याचबरोबर मी इथे पाव वाटी दही घेतली आहे. आता हे सगळं आपण थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. तुम्हाला यामध्ये आणखीन काही पिठं ॲड करायची असेल तरीही तुम्ही करू शकता. म्हणजे बाजरीचं पीठही चांगलं लागेल ह्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला हे असं इतकं बॅटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोड्या थोड्या भाज्या यामध्ये मिक्स करूया. सगळ्या भाज्या आपण मिक्स करून झाल्यात. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा लसूण आणि मिरची आणि आलं ह्याची पेस्ट घातली आहे. थोडी हळद, धना-जिरा पावडर 1 चमचा, थोडासा लाल मसाला घातला आहे कारण की आपण मिरचीची पेस्ट पण घातली आहे म्हणून मसाला थोडा कमी घालूया. चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी साखर. साखर ही ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. आता हे सगळं आपण मिक्स करूया. आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण चिला करायला सुरुवात करूया. तुम्ही या बॅटरपासून जर तुम्हाला अप्पेही बनवायचे असतील ना तरीही तुम्ही बनवू शकता, तेही छान लागतात. थोडं अजून बॅटर घट्ट असेल ना तरी चालेल. आणि ह्याचे तुम्ही चिला पण बनवू शकता. तवा तापत ठेवला आहे, त्यावर तेल घालूया. आणि आपलं हे बॅटर त्याच्यावरती पसरवूया. तुम्हाला ज्या साईजचं बनवायचं त्या साईजचं तुम्ही बनवू शकता. मंद गॅसवर आपण हे भाजायचं आहे. जास्त फास्ट गॅस नाही करायचं, नाही तर करपेल. तुम्ही बघू शकता मंडळी, काय मस्त टेक्स्चर आलं आहे आणि दिसायलाही किती छान दिसतो आहे. मुलांना अगदी वाटणारही नाही की हा नाचणीचा चिला आहे. मी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. टिफिनसाठी हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला जर हवे असतील तर ह्याचे आपेही करू शकता, तेही अगदी खूप टेस्टी लागतात. आता आपण हे काढूया. चिला हा रेडी आहे. आपण अजून एक चिला करून घेऊया.
झाकण ठेवून केलं तर लवकर हे होईल, लवकर तो हे होईल, शिजेल. यावर जर झाकण ठेवलं ना तर हा पटकन भाजेल. दुसराही चिला आपला रेडी आहे. नाचणीचा हा प्रकार खूप मस्त आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचप्रमाणे मंडळी, तुम्ही आमच्या नाचणी डोस्याला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार. असंच प्रेम आम्हाला देत राहा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि ह्या रेसिपीलाही तितकंच प्रेम द्या तुम्ही. थँक्यू, तुम्हाला खूप खूप थँक्यू. तर आपला चिला रेडी आहे. खायला एकदम टेस्टी आणि खुसखुशीत खूप छान लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आपला नाचणीचा चिला इथे रेडी आहे. भरपूर भाज्या घातलेला असा पौष्टिक चिला तुम्ही नक्की करून बघा. आणि लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा एक चांगला उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.